जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन आली आहे। तर जी नवीन अपडेट आहे ती अतिशय आनंदाची बातमी आहे। देशातील जे 80 कोटी लोक आहेत त्यांची चांदी झाली आहे। म्हणजे सरकारने काहीतरी नवीन योजना काढली आहे आणि फ्री रेशन सोबत मिळणार 1000 रुपये। तर आनंदाचे वातावरण सगळीकडे आहे। सरकार म्हटलं होतं सरकार नवीन नवीन योजना काढत राहत आहे। तर ह्यात आनंदाची बातमी आहे रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी। तर जर तुम्ही फ्री रेशनचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। कारण सरकार आता रेशन कार्डवर फक्त गहू, हरभरा, तांदूळ यासारख्या खाद्यपदार्थांचे वाटपच मोफत करत नाही, तर हजार रुपये सुद्धा देण्याची योजना आखत आहे। म्हणजे सरकार जे आहे ते गरजू लोकांना ज्यांचे रेशन कार्ड फ्री आहे त्या लाभार्थ्यांना 1000 रुपये महिन्याला परत द्यायला सुरू करणार आहे। अशी नवीन सरकारची अपडेट आणि नवीन योजना आहे। तर जर तुम्ही फ्री रेशनचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। तर 1000 रुपये जे आहे ते मोफत मिळणार आहेत, सरकारकडून तुम्हाला देण्यात आहेत। पण ही रक्कम कोणाला मिळणार? तर ही रक्कम त्यांनाच मिळणार ज्यांनी EKYC पूर्ण केले आहे। म्हणजे काय की ज्या नागरिकांचे EKYC पूर्ण झाले आहे, EKYC प्रोसेस, त्याच नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे। मी मागच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलं होतं की EKYC करणं किती गरजेचं आहे आणि का गरजेचं आहे। तर आता जे योजना आहे त्याच्यासाठी याचा फायदा होणार आहे। तर जे 1000 रुपये आहेत तर तुम्ही EKYC नक्की करा आणि यासाठी काही अटी देखील आहेत, त्या लाभार्थ्यांनी पूर्ण करणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले आहे। तर मीडिया रिपोर्टनुसार या रकमेसंदर्भातील घोषणा नवीन वर्षापूर्वीच होण्याची शक्यता आहे। मात्र सध्या ही माहिती फक्त सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित करण्यात आली आहे। असं सरकारने अधिकृतपणे कोणतेही अजून घोषणा केलेली नाहीये, पण ही लवकरच बातमी समोर येणार आहे। तर आता कोणत्या लोकांना लाभ मिळणार याचेही आपण जाणून घेऊयात। तर या अतिरिक्त लाभाच्या योजनेत फक्त BPL कार्डधारकांचा समावेश असल्याची माहिती आहे। तर सांगितलं जात आहे की ज्या कुटुंबातील कमवणारा कोणीही नाही किंवा त्यांची वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षाही कमी आहे अशा कुटुंबांना या रोख रकमेच्या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे। म्हणजे तुमचे कुटुंबाचे उत्पन्न 1 लाखापेक्षाही कमी असेल अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर आत्तापर्यंत जे आहे याबाबत केवळ अंदाज लावले जात होते, पण अधिकृतपणे कोणतीही घोषणा झालेली नाही। तर त्याशिवाय या मदतीसाठी पात्रतेची पहिली अट म्हणजे EKYC पूर्ण करणे आहे। अजून पूर्णपणे घोषणा झालेली नसली तरी त्याची पात्रता काय आणि अपात्रता काय हे सगळं सरकारने निश्चित केलेलं आहे। म्हणजे लोकांना त्याप्रमाणे कागदपत्रे जे डॉक्युमेंट्स असतात ते जमा करायला किंवा जे राहिलं आहे त्यांचं ज्याच्यामुळे योजनेचा लाभ घेता येत नाही त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी सरकारने हे सांगितलेलं आहे। तर कारण EKYC न केलेल्यांना आता सरकार फ्री रेशनचा लाभ देणार नाही, तर त्यांनाही यासाठी डाटा तयार करण्यात येत आहे। त्याच्यामुळे जे हे EKYC करणं खूप गरजेचं आहे। आता काही लोकांना माहिती नाही की रेशन कार्डचं EKYC म्हणजे नेमकं काय करायचं। तर रेशन कार्ड EKYC किंवा इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर ही अशी माहिती प्रक्रिया आहे। तर त्याद्वारे रेशन कार्ड धारकांची ओळख इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सत्यापित केली जात आहे। तर या प्रक्रियेमध्ये रेशन कार्ड धारकाला त्यांची वैयक्तिक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर वगैरे ऑनलाईन अपडेट करावे लागते। तर हे असं त्यासाठी EKYC करणार आहे। तर याशिवाय आधार कार्डची लिंक करून बायोमेट्रिक सत्यापनही केले जाते। तर EKYC जी ही प्रक्रिया आहे ती सुरू करण्यामागचं सरकारचा उद्देश हेच आहे की गरजू लोकांना योजनेचा लाभ मिळावा। कारण देशात कोट्यवधी बनावट लोकही फ्री रेशनचा लाभ घेत आहे, त्यामुळे पात्र लोक आहेत त्यांना ही माहिती मिळतच नाही आणि याचा लाभ मिळतच नाही। त्यामुळे म्हणूनच या विभागाने EKYC सुरू केले आहे, जेणेकरून जे आहे ते सत्यापन झाल्यानंतर फक्त पात्र लोकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे। तर ही अशी सरकारची नवीन योजना आहे। याबद्दल सरकार प्रामाणिकपणे म्हणजे सगळं घोषित जे आहे ते लवकरच करणार आहे। पण त्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे हेही सरकारने आधीच सांगून ठेवलं आहे की EKYC तुम्ही करणं गरजेचं आहे। ही पहिली अट आहे आणि याच्याबद्दल सरकार आणखी अपडेट देत राहणार आहे की नवीन योजना जी आहे नेमकी काय आहे आणि कुठे अर्ज करायचा आणि कधीपर्यंत करायचा। तर अशाच सारे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन योजना आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, मी त्याचे उत्तर नक्की देईल। धन्यवाद।